कसा होता तुझा बिग बॉसचा अनुभव? खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आणि खूप जास्त आवडलेला आहे. चॅलेंजिंग होता आणि परत बिग बॉस करायचं आहे मला. ओके. तुझे सोशल मीडियावरती फॉलोअर खूप आहेत. काय वाटतं त्यांचा सपोर्ट कमी पडला का तुला? त्यांचा सपोर्ट बिलकुल कमी नाही पडला. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कसा आहे आणि त्यांनी फुल सपोर्ट केलेला आहे. जे माझ्या मला Instagramवर आणि YouTubeवर सगळं दिसतंय. फक्त एकच आहे की बिग बॉसची जी ऑडियन्स आहे ती खूप वेगळी असते. बिकॉज बिग बॉस इज अ टेलिव्हिजन शो आणि बिग बॉसच्या ऑडियन्सला असं वाटतं की आपण आपला जो कंटेस्टंट आहे आपण ज्याला सपोर्ट करतोय त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. बट ते या गोष्टी करायला तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जाऊन जर ते करताय तर तुम्ही फेक राहताय आणि हा रियालिटी शो आहे. जर तुम्ही इथे रिअल नाही राहतात मग काय राहताय. सो मला असं वाटतं की हा पूर्ण रियालिटी शोचा जो एक स्ट्रक्चर आहे तो जर तुम्ही ब्रेक करताय फेक पर्सनॅलिटी ठेवून तर मग रिअल काय तुम्हाला खरंच कळत नाही आणि मी रिअल राहिलो तेच मला उलटं पडलं. ओके. घरातील कुठल्या सदस्यासोबत बाहेर पण मैत्री ठेवायला आवडेल तुला? प्राजक्ता ऑफकोर्स, आयुष, सचिनजी हे 4 तर माझे नेहमी मित्र राहतात. ओके. ह्या घरातील कुठला सदस्य फेक वाटतोय? फेक वाटतोय तन्वी कोलते. तू गेम खेळण्यात कुठेतरी कमी पडलास का असं तुला वाटतंय? बाहेर येऊन मला वाटतंय बट अगेन जसं मी बोललो की पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जाऊन जर गोष्टी करायच्या तर मग मी रिअल नाही राहते आणि जर तुम्हाला रिअल नाही राहून मी आवडतोय तर मग असं वाटतं की तुम्ही जरा चेक केलं पाहिजे. घरात कोणासोबत बॉन्डिंग आत्ताच जुळलंय तुझं आणि तू बाहेर आलायस? आत्ता जुळलं नाही असं कोणच नाही. जे स्टार्टिंगपासून जुळले ते आत्तापर्यंत आहेत आणि ते अजून राहणार. प्राजक्ता, सचिनदा, आयुष. घरातील कुठल्या सदस्यासोबत तुला बाहेर पण मैत्री ठेवायला आवडेल आणि आवडणार नाही? हे 4 जण तर आहेत. आवडणार नाही तन्वी कोलते, अनुश्री पण बोलू शकता आणि अजून कोण आहे. हां बस हे 2च. आणि कोणा आवडणार सुद्धा नाही की यांच्यासोबत मी आता भेटणार नाही यांना? नाही हे दोघांबरोबर मला आवडणारच नाही असं अच्छा. बोलतो मी. हां बाकी तर 4 जण माझे फिक्स आहेत ते आवडणारच. ओके. तुझ्या मते टॉप 3 मध्ये कोण असतील? टॉप 3 मध्ये प्राजक्ता, तन्वी आणि विशाल. ओके. आणि तुला कोणाला विनर बघायचंय? प्राजक्ता ऑफकोर्स. घरातील चुगलखोर आंटी कोण आहे? चुगलखोर आंटी दीपाली ताई. ओके. थँक्यू सो मच.